आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार। कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुणे विमानतळावर दाखल। छात्रों की गूंज नवे पैशांची गूंज। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर नवनाथ बन यांची टीका। कार्यक्रमाला येण्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे दिल्याचा नवनाथ बन यांचा आरोप। नवनाथ बन यांच्या अकलेचे दिवाळे निघालेत। भाजपा प्रवक्त्याला लोकांच्या शिव्या बसतायत, हे त्यानं स्वतःचं सोशल मीडिया उघडून बघावं। राहुल गांधींच्या कार्यक्रमावर नवनाथ बन यांच्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। अमित शहांच्या दौऱ्यावेळी अशा अटी टाकतात का? भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील अटींवरून संजय राऊतांचा पोलीस प्रशासनावर टीका। विद्यार्थ्यांना तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू शकत नाही, त्यांना जेवढं दाबाल ते आणखी वर येणार। पुण्यातील राड्यावरून शिवानी वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। भाजपनं धास्ती घेतली म्हणून मुलींना माफी मागायला लावली। शिवानी वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। एनएसयूआय आणि अभाविपमधील वादाचा व्हिडिओ समोर। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्यानं वादाला सुरुवात। पोलीस प्रशासनासमोरच 2 गट समोरासमोर भिडले। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यामध्ये गोंधळ। अभाविप आणि एनएसयूआयमध्ये जोरदार राडा। धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवर अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांचा विश्वजित कदम सतेज पाटलांचं ठिय्या आंदोलन। पुण्यामध्ये पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू। काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील असं मला वाटत नाही। जेव्हा सत्ता जाईल तेव्हा 90% भाजप बिळामध्ये दिसेल। पुण्यातील एनएसयूआय अभाविप राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अभाविपच्या गुंडांनी 2 मुलींना कोंडून ठेवलं। छात्रों की गूंज कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं षडयंत्र। विजय वडेट्टीवारांचा आरोप। अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुण्यातील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व घडवलं जात असल्याचाही सपकाळांचा आरोप।